नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा प्रकारचा छान चमचमीत असा नवरत्न पुलाव करून दाखवणार आहे. साधारणतः आपण हॉटेलमध्ये गेलो की नवरत्न पुलाव ऑर्डर करतो, पण आपण घरच्या साहित्यामध्ये असं छान पुलाव करू शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नवरत्न पुलाव करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतले. तेलावर आपण ड्रायफ्रूट्स परतून घेऊया. ते 10-12 काजू आणि मनुका घेतले, ते आपण परतून घेऊया. आपण ड्रायफ्रूट्स काढून घेऊया. छान झाले. तर आपण ह्या भाज्या रोस्ट करून घेऊया. प्रथम काजू घालूया, फ्लावर आणि परत बी घालूया. बरोबर गाजरी घालूया. आपण मटार घालूया. ही भाज्या आपल्या 80% शिजल्या आहेत बघा. आता आपण ह्या काढून घेऊया. या तेलामध्ये आपण आता पुलाव करायला घेऊया. जिरं घालूया आणि आपले गरम मसाले घालूया. दालचिनी, वेलची, जायपत्री आणि तमालपत्र, लवंग आणि काळी मिरी घेतले आणि परतून घेऊया. झाले बघा. आता आपण कांदा घालूया. आणि परतून घेऊया. आपल्याला गोल्डन कलरवर कांदा परतून घ्यायचा. पण थोडं पनीर परतून घेऊया. पनीर छान परतून झालाय. पनीर आता आपण साईडला करूया आणि यावर आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालू. परतून घेऊया. पनीर काढून घेतलं आहे. आपण यावर शिमला मिरची घालूया. शेवटी का घालायची, पटकन शिजते ना. आपल्याला भाज्या क्रंची पण ठेवायच्या आहेत. परतून घेऊया. आपण यावर थोडा गरम मसाला घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. पनीर घालूया. यावर आपण आता भात घालूया. भात बघा, मी असा मोकळा शिजवून घेतला. असा छान मोकळा शिजवून घ्यायचा. मी बासमती राईस घेतला आहे. मी दुसरा कुठलाही कोलम वगैरे पण ठेवू शकतो. आणि आपण छान परतून घेऊया. आपण काजू आणि मनुका परतून घेतला, त्या घालूया आणि परतून घेऊया. आपण थोडंसं दूध घालूया. आणि झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी. इथे आपला नवरत्न पुलाव सर्विंगसाठी तयार आहे. आता एकदम मस्त झाला. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. इथे पहा, हेल्दी आणि टेस्टी असा नवरत्न पुलाव मी तयार केला आहे. खूप चवीला भारी झाला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान पुलाव करून खात राहा, आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.